काय सांगणार फातिमा नगर मध्ये या ठिकाणी तुम्ही कारवाई करत आहात घरावरती तुम्ही बघाल तर गेल्या काही 1-2 दिवसापासून जे ड्रग्स रॅकेट हे ओपन झालेलं आहे त्यातले काही 3-4 जण हे 2-3 जण हे अटक झालेले आहे आणि हा जो आहे अमजद उर्फ बिल्डर शेख हा फरार आहे आणि असं लक्षात आलं आहे की त्याचं घराचं हे काही भाग तो अतिक्रमणमध्ये आहे त्याचा त्यांना नोटीस दिली गेलेली होती आणि त्याच्यासाठी आम्ही पोलीस प्रोटेक्शनही मागितलेलं होतं आणि आता ती कारवाई आम्ही तिथे करायला जात आहोत. म्हणजे खरं बघितलं तर तुम्ही म्हणजे इतका मोठा गुन्हा तुम्ही जळगाव शहरामध्ये ड्रग्स म्हणजे तो स्वतः सप्लायर सुद्धा आहे आणि घेणारा सुद्धा आहे. तो लोकांना त्याने सप्लाय सुद्धा केला आहे. तुम्ही बघत असाल तर चांगले चांगले घरचे तरुण मुलं यात इन्व्हॉल्व्ह झालेले आहे आणि मेन हा जो अमजद आहे तो त्यांना सप्लाय करत आहे आणि स्वतः घेत पण आहे. त्यामुळे ही कारवाई आम्ही 2 दिवसापासून त्याला 24 तासाची नोटीसही दिलेली होती आणि आता तसं रितसर महापालिका ती कारवाई त्यांच्यावर करत आहे आणि याच्यामध्ये काही जे फरार आरोपी आहे त्यांच्या घरावरही असंच आम्हाला समजलं आहे की तो भागही अतिक्रमणाचाच आहे. काही घराचा सुप्रीम कॉलनीत काही दुसरे आहेत ते राहत आहात आणि दुसरे इकडच्या भागाला पिंपरा हुडकोला पण एक आहे. त्यामुळे अशा लोकांवर ही कारवाई केली जाणार आहे. त्यांना नोटीस दिलेली आहे. सध्या आता ही एक कारवाई करूया आणि उद्या परवापासून दुसऱ्या कारवाईला आपण जे गुन्हेगार आहेत त्यांच्या घरांवरती कारवाई होते का? शक्यता यूपीच्या पद्धतीने पॅटर्न आपण या ठिकाणी राबवतोय का? तेच आहे की म्हणजे हे आता गुन्हेगार आहे आणि स्वतः फरार आहे. म्हणजे इतका मोठा आरोप करून सुद्धा तो फरार झालेला आहे आणि त्यांना आपल्याला इथे आणायचं असेल तर आणि अतिक्रमण त्यांच्या घरावर आहे. त्यामुळे ही कारवाई करणं मला वाटतं शहरासाठी एक महत्वाची कारवाई आहे आणि प्रशासनाने ती त्यांना रितसर नोटीस पण दिलेली आहे. त्यानुसार आम्ही ही कारवाई करतो. किती लोकांवर आपण कारवाई करणार? आता हे 3-4 लोक आहेत त्यांचे घर आम्हाला समजलेले आहे की यांनी गुन्हा केलेला आहे आणि त्यांचे घर हे अतिक्रमणमध्ये आहे. त्याच्यावर आम्ही कारवाई हळूहळू 1-2 दिवसात करणार आहोत. ड्रग प्रकरणातल्या आरोपींवर सध्या ड्रग प्रकरणावरच आहे कारण की मेन म्हणजे शहराला पुरा ते पोखळ करत आहे. आजची युवा जनरेशन तुम्ही बघत असाल तर चांगल्या चांगल्या घरातले मुलं याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत. त्यासाठी हे सप्लाय करत आहेत. त्यामुळे कुठेतरी आपल्याला कुठे दहशत त्यांच्यावर निर्माण करावी लागणार आहे की हे थांबलं गेलं पाहिजे. असं चालू न ठेवता मला जळगाव शहरासाठी महापौर म्हणून हे पाऊल उचलावं लागणार आहे आणि कुठेतरी त्यांना वचक राहावा म्हणून पहिलं हे जे ड्रगिस्ट आहे त्यांच्यावर गुन्हे सिद्ध झालंय त्यांचं अतिक्रमण काढणं हे नक्की जरुरी आहे की याच्यामुळे जे पुढचे लोक आहेत ते थोडे घाबरतील, कमी करतील आणि जे चांगले घरातले मुलं आहेत तेही जागरूक होतील आणि हे ड्रग्ज सेवन घेणं थांबवतील. अनेक या जळगाव शहरामध्ये असतात गुन्हेगार आहेत, मोठे मोठे गुन्हे करणारे आहेत, यांच्यावर देखील अशी कारवाई नक्की. आता सध्या मी आहे तेव्हापासून मला वाटतं की माझी ही जबाबदारी आहे की असे कोणी गुन्हेगार असतील आणि त्यांचे घर खरंच अतिक्रमण वगैरे काही असतील, महापालिका त्यांच्यावर कारवाई करू शकते तर नक्की मी कारवाई आम्ही महापालिका प्रशासन म्हणून त्यावर नक्की करूया.